आणि तुम्ही एका दुःखामुळे सर्व असणाऱ्याचा त्याग करू लागला. भगवान परमात्मा काही कालांतराने काही दिवसाने त्या ठिकाणी महाराज भगवान परमात्म्याने अनेक लीला केल्या. त्यामध्ये ज्यावेळेस सती महाराणीच्या असणाऱ्या यज्ञकुंडामध्ये प्रवेश केला ना, त्यावेळेस भगवान परमात्म्याला एवढा भयंकर राग आला होता की त्या रागामध्ये भगवान शंकराने शिव तांडव स्तोत्र त्या ठिकाणी केलेलं आहे. एवढं तांडव स्तोत्र केलेलं आहे. भगवान परमात्मा त्या दुःखामध्ये त्या अग्नीमध्ये त्या ठिकाणी काय करू लागले, नृत्य करू लागलेले आहेत महाराज. भगवान परमात्मा नृत्य करतात की त्या आठवणीमध्ये त्या असणाऱ्या अग्नीमध्ये भगवान माझी सती महाराणी गेलेला, तर त्या अग्नीमध्ये म्हणजे भगवान परमात्मा त्या तांडवाच्या ह्याच्यामध्ये विरहामध्ये दुःख करू लागले महाराज. नाचू लागले एवढे भयंकर नाचू लागले की त्यांच्या नाचण्याच्या त्या पंगनामुळे त्या पायामुळे सर्व धरती असे असणारे थरथऱ्या कापू लागले. धरतीला वाटू लागलं मी या क्षीरसागरामध्ये डुबते की काय, मी या क्षीरसागरामध्ये त्या ठिकाणी बुडते की काय, आज या क्षीरसागराचा आज मला स्पर्श होतो की काय. कारण ज्यावरती भगवान परमात्मा नृत्य करतायत ना, ज्या पद्धतीनं नृत्य करतायत ना, ती पद्धती असा असणारा भगवान परमात्मा सामान्य नाहीये म्हणतो. त्यांच्या दुःखामध्ये ही सर्व पृथ्वी दुःखित होती की काय असं भासलं. आणि सती महाराणीच्या वियोगामध्ये भगवान परमात्मा नृत्य करतात. पृथ्वी माता भगवान विष्णूकडे जाते आणि विष्णू भगवंताला स्तुती करते, देवा भगवान शंकराला सावरा, भगवान परमात्म्याला आवरा. जर तो भगवान परमात्मा सावरला नाही, जर त्या देवाला त्या भगवान परमात्म्याला तुम्ही आवरलं नाही ना, तर पृथ्वी तलावरती एक शीत सुद्धा उरणार नाही. विष्णू भगवान त्या ठिकाणी महाराज त्या भगवान परमात्म्याकडे त्या महादेवाकडे येतात. आल्याच्या नंतर विनंती करतात देवाला की देवा बास म्हटले ज्या लिलेचे तुम्ही त्या ठिकाणी लिलेमध्ये तुम्ही स्वयं स्वतः सामील आहात, तुम्हाला ज्ञात आहे हे सती जाणार आहे, पण पार्वतीच्या रूपाने प्रगट होऊन येणार आहे म्हटले. देवा चिंता करू नका करू म्हटले चिंता. कारण आज तुम्ही जर त्या ठिकाणी चिंता करू लागले, विरहामध्ये दुःखामध्ये त्या ठिकाणी हिंडू लागले देवा, तर बाकीच्याने काय अनुकरण करायचं म्हटले. देवा जर अशा याने हिंडतोय तर सर्व या जनतेने काय तुमच्याकडून अनुकरण करायचं, म्हणून तुम्ही एकदा याच्यातून सावरा. भगवान परमात्मा सावरतात आणि त्या हिमालयामध्ये तप करण्याकरता जातात. हिमालयामध्ये तप करण्याकरता गेल्याच्या नंतर हिमालयाचा आधी त्या ठिकाणी हिमालयाला भेटतात. त्या हिमालयाची परवानगी घेतात की हे हिमालय राजा, मला तुझ्या असणाऱ्या या हिमालयामध्ये मला तप करायचं, मला ध्यान अवस्थेमध्ये बसायचं, असं एक स्थान सांग की ज्या स्थानावरती कोणीच येणार नाही, त्या ठिकाणी फक्त मीच असलो पाहिजे. म्हणून भगवान परमात्मा हिमालयामध्ये तप करण्याकरता जातात. हिमालय त्यांच्याकरता एक सुंदर स्थान निर्माण करून देतात. त्या ठिकाणी भगवान परमात्मा बसतात आणि अनंत वर्षापर्यंत भगवान परमात्मा काय करतात, ध्यान धारणा करतात. ध्यान धारणा करत असताना एक वेळेस तिकडं सर्व स्वर्गावरती सर्व त्या असणाऱ्या ब्रह्मलोकावरती विष्णू लोकावरती एका दैत्याचं काय होतंय, आक्रमण होतंय. तो दैत्य म्हणजे तारकासुर असणार. तो तारकासुर असणारा त्या ठिकाणी बलाढ्य असणारा वीर झाला. म्हणजे कसा म्हटले त्या तारकासुराने
10,000 वर्षापर्यंत तप केलं आणि तप